दोन्ही पक्ष पाहि उधरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवातारण हरी एक हरिनामसार जीवाया नामाची माझ्या दैवाची कोणवाणी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ तुझ्या वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नात्यहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करू प्रथमनमः तुतरे चरणा संताची तुतरे चरणा संताची तुतरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विनिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नामिदोगं शिरसा गुरुन्दं सेवे लागी सेवक धारो सेवे लागी सेवक धारो सेवे लागी सेवक धारो सेवे लागी साष्टांग हे करी दंडवत उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषहरण जड जीवातारण हरेक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत
महाकैवल्य तेजवंती साधकांचे मायबाप श्रीमंत श्री ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठातील ज्यांचा ज्यांचा हरिपाठ पाठ आहे त्या सर्वांच्या पाठातील असा हा अभंग आहे. ज्ञानोबांचा 4 चरणाचा अभंग असून हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे. बहुतेक सर्वांच्या पाठातील आहे. या अभंगाच्या द्वारा ज्ञानोबा आपल्याला आज नामाचं महत्व सांगतात, त्याबरोबर नामाची विशेषता सांगतात आणि त्या विशेषतेबरोबर नामापासून होणारं काय फल आहे त्या फलाचाही विचाराला आपल्याला सांगतात. विठ्ठल ज्ञानोबा वर्णन करतात एक नाम साधना अशी आहे की त्या नाम साधनेला कोणत्याही प्रकारची काळ किंवा वेळ बघावा लागत नाही. आणि त्या नाम साधनेमुळे काय होतं तर जो नाम साधक आहे त्याचे दोन्ही पक्ष उद्धरतात. म्हणजे काय, जो मातृपक्ष आहे तो पण आणि पितृपक्ष आहे तो पण नाम साधनेच्या द्वारा त्या ठिकाणी उद्धरून जातात. पुढे माऊली सांगतात रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. माऊली म्हणतात भगवंताचं नाम हे असं आहे की त्या नामानं सर्व दोषांचं हरण होऊन जातं, म्हणजे सर्व दोष जळून जातात. अशा प्रकारे जे नाम आहे रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी. या मृत्यू लोकामध्ये जड जीवाला जर तरुण जायचं असेल तर त्यांना एकमेव हरीचं नाम हेच तारून घेऊ शकतं असं ज्ञानोबा म्हणतात. पुढे ज्ञानोबा म्हणतात ज्या साधकाच्या जीवेवर ज्या साधकाच्या मुखामध्ये हे नाम आहे त्या साधकाच्या दैवाची उपमा देऊन कोणालाही त्याच्या दैवाचे वर्णन करता येत नाही. आणि अशा प्रकारे नाम साधना करून करून जो पूर्णतेला प्राप्त झाला, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, त्याच्या पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा होतो. आणि अशा प्रकारचं जे नाम आहे ते तुम्ही सारखं सारखं घेत राहा. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. आणि असं केल्यानंतर काय होईल, तुमच्या पुण्याची गणना कोण सुद्धा करू शकणार नाही. विठ्ठल आपण सांगून झालेलं आहे. आता ज्यांना झोपायचं आहे त्यांना झोपायला आता आपण म्हणजे परत कोणीतरी विचारलं का महाराजांनी काय सांगितलं, सरळ सरळ आता ऐकलंय, आता तुम्ही झोपायला मोकळे झाले. म्हणजे उद्या कोणी विचारलं महाराजांनी काय सांगितलं, थोडंसं सांगितलं तरी काय हरकत नाही. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपला परिहार असा द्यायचा तो म्हणजे की चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 60 वस्ती सर्वांच्या प्रेमाने सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या मदतीमुळे सुरू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह आता हा पहिला दिवस आहे. आणि पहिल्या दिवसाचं आपल्याला सगळीकडेच माहिती आहे, पहिल्या दिवशी काही सुद्धा वेळेत होत नाही. म्हणून तर अजून काळ आणि वेळ म्हणून आज थोडा कीर्तन सुरू व्हायला वेळ झाला, पण काय हरकत नाही. महाराजांनी मला ही सूचना दिल्याप्रमाणे जरी गाडी लेट सुटली असली तरी गाडी स्टेशनवर वेळेत पोहोचणार. 5-10 मिनिटं इकडे तिकडे, त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागणार नाही. आता आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त धावा काढायचे, त्याच्यामुळे चिंतनाकडे आपण बोलूया. ज्ञानोबा आपल्याला नामाचं महत्व सांगतायत. महत्व सांगताना नामाची विशेषता आणि त्या नामापासून होणार आपल्याला फल प्राप्त. अभंगाचा जर तसा विचार करायला गेलं तर पहिल्या 3 चरणामध्ये महाराज जर आपण विचार केला तर पहिल्या 3 चरणामध्ये
पूर्वार्धाचा विचार केला तर ज्ञानोबारांनी नामाचं महत्व, नामाची विशेषता सांगितली आणि उत्तरार्धाचा विचार केला तर ज्ञानोबारांनी त्या नामापासून होणार फल प्राप्त काय होतं त्याचा विचार सांगितला. काळ वेळ नाम उच्चारिता नाही ही नामाची विशेषता आहे आणि दोन्ही पक्ष पाहिली धरती त्या नामापासून होणारा जो विशेष लाभ आहे, जो फायदा आहे असं ज्ञानोबाला वर्णन करतात. पहिल्या 3 चरणामध्ये हेच आहे आणि ही सगळी साधना तुमची पूर्णपणे झाली, पूर्णपणे सांगतेला गेली, पूर्णतेला गेली की मग काय होतं तर तुमच्या असणाऱ्या पूर्वजन्माचा वैकुंठाचा मार्ग सोपा होतो हे ज्ञानोबाला सांगतात. बघा, मानवी जीवनामध्ये जर एखाद्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला शास्त्राने विविध मार्ग सांगितले की या मार्गाने तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. या 4 मार्गाचा विचार केला तर या सगळ्यामध्ये भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला शास्त्राने सांगितला. ज्ञान मार्गाने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो पण कलियुगामध्ये ते शक्य नाही. ते ज्ञान प्राप्त करा. बरं, ते ज्ञान काय आहे? अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान झालं पाहिजे मग भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल. हे कलियुगात शक्य नाही. का? कारण त्या ज्ञानाचं वर्णन करताना असं केलंय कानावचनाची भेटी ते वाक्य कानावर पडलं त्याचबरोबर त्या वाक्याचा आपल्याला लाभ झाला आणि भगवंताची प्राप्ती झाली. हे कलियुगात साध्य होत नाही. दुसरा मार्ग योग मार्ग सांगितला. योग मार्ग जर कलियुगामध्ये कदापि शक्य नाही. योगाची वाटा हे निघाले सुबटा दया दुःखाची वाटा भागाला जाणवला म्हणता. योग मार्गाने जाण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याला दुःखाशिवाय त्याच्या पदरात दुसरं काय पडणार नाही. त्याचबरोबर कर्म मार्गाचा जर आपण विचार केला तर कलियुगामध्ये कर्म मार्गाने भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही. कसं काय? कर्म मार्गामध्ये कर्माचा इतका लहानसा विचार सांगितला, इतका बारीक विचार सांगितला की ते पाहणं आपल्याला शक्य नाही. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. कर्म मार्ग किती अवघड आहे. एका महात्म्याच्या मुखात सांगितलं की जेवण केल्यानंतर चूळ किती वेळा भरायचं त्याचं सुद्धा शास्त्राने वर्णन केलं. जेवण केल्यानंतर किती वेळा चूळ भरायचं सांगितलं. किती वेळा? 18 वेळा चूळ भरावी. जेवण केल्यानंतर 18 वेळा चूळ भरावी. शौचालयात आल्यानंतर 8 वेळा चूळ भरावी आणि लघवीला वगैरे जावं तर 4 वेळा चूळ भरावी असं सांगितलं. आता आपण किती पाळतो होते मला ती माहितीच नाही तर आम्ही काय कसं पाळणार हे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कलियुगामध्ये ह्या गोष्टी शक्य होत नाही. बरेच आता आज मला माहिती झालं. आज मी तुम्हाला सांगितलं की किती वेळा काय करावं कसं करावं. आता तुम्ही जर म्हणजे उद्यापासून हे माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये मी आणतो हे शक्य आहे का? आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्याकडून एवढे नियम पाळणे शक्य होत नाही. मला तर असं वाटतं की शौच वगैरे विधी करून आल्यानंतर बहुतेक लोक हात सुद्धा धुवत नाहीत, पाय सुद्धा धुवत नाहीत. आपली सत्य परिस्थिती आहे. बहुतेक लोक विधी उठून आल्यानंतर हात पाय धुवायला पाहिजे आणि चूळ भरायला पाहिजे असं शास्त्राने सांगितले. आपलं कर्म आहे पण आपल्याला कर्म एवढा आपल्याला कर्म करणं आपल्याला जमत नाही. आता या तिन्हीचा विचार केला. या तिन्हीच्या तुलनेत भक्ती मार्ग हा सोपा आहे आणि कलियुगामध्ये या मार्गाने जर तुम्ही मार्गक्रमण केलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणं शक्य आहे. इतर कोणत्याही साधनाने आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. भक्ती मार्गामध्ये सुद्धा भक्तीचे काही प्रकार सांगितले. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पाठ सेवन अर्चन दास्यम मंदन सख्यम आत्मनिवेदन अशा 9 भक्तीचे प्रकार 9 सांगितले. त्या प्रकारामध्ये सुद्धा कीर्तन भक्तीची आहे ती सर्वात सुलभ आहे. कलियुगात माझी करावे ते नारायण दिनभेटी ते नारायण दिनभेटी महाराज करतात
आता कलियुगामध्ये कीर्तन हे सर्वात सुलभ आहे. तुकोबाराने वर्णन केलंय, नाम संकीर्तन साधन वै सोपे, जळतील पापी जन्मांतरे, नरगती सायास जावे वनांतरा, खेय तुझ्या नारायण. नाम साधना ही इतकी सोपी साधना आहे, इतकी सोपी साधना आहे की साधना करण्याकरता तुम्हाला वनामध्ये जावं लागत नाही. तुकोबाराने या साधना शेवटी सांगतो का म्हणजे सोपे आहे, सर्वांनी सोपे आहे, सर्वांनी सोपे आहे. सर्व साधनामध्ये नाम साधना ही सर्वात सोपी आहे. महाराज नाम साधना सोपी आहे आम्हाला कळलं, पण जरी सोपी असली तरी पण ती नाम साधना करण्याकरता काहीतरी वेळ लागत असेल ना, त्याच्याकरता कारण शास्त्राने भगवंताच्या प्राप्तीकरता काही बळकाच्या साधना सांगितल्या, त्या प्रत्येक साधनेला काहीतरी काळ काहीतरी वेळेची मर्यादा आहे. यज्ञदान तपकर्म यज्ञ करायचा असेल तर कोणत्याही वेळी आणि कुठेही करून चालत नाही. यज्ञ करायचा असेल तर त्याला योग्य काळ, योग्य वेळ आणि योग्य स्थळ बघावं लागतं, आणि हे सर्व करून आल्यानंतर यज्ञ झालं तो करायला असेल तरी तपास योग्य काळ, योग्य वेळ, योग्य स्थळ हे बघावं लागतं. दान जर करायचं असेल तरी दान करायला सुद्धा त्या दानाला योग्य काळ, योग्य वेळ आणि योग्य स्थळ बघावं लागतं. भगवान वर्णन करतात, भगवान म्हणतात दान करत असताना सुद्धा वेळ काळ बघून आणि समोरची व्यक्ती बघून दान करा. जर असं नाही केलं तर आपल्याला पापाला भागीदार व्हावं लागेल. कसं आपण दान करतो महाराज, पण समोर ज्या व्यक्तीला आपण दान करणार आहे ती व्यक्ती कोण आहे? बरं आपण केलेलं दान, पैसा दान केलेला आहे, तो पैसा दान केल्यानंतर योग्य स्थळी जाईल की नाही हे आपण सुद्धा विचार करून आपण दान केलं पाहिजे. जर तुम्ही रस्त्याने जात असताना एखाद्याने तुम्हाला पैसे मागितले, तुमची सात्विक बुद्धी जर जाती तुम्हाला की आम्हाला या व्यक्तीला दान केलं पाहिजे आणि तुमची दान करण्याची इच्छा झाली, तुम्ही खिशातून 100 रुपये काढले आणि त्याला देणार, पण समोरची व्यक्ती बघितली तर समोरची व्यक्ती येता लिजिट मिळत आली असेल आणि त्याने पैसे मागितले, त्या ठिकाणी जर आपल्याला दान करायचं असेल तर त्या ठिकाणी दान विचार करून केलं पाहिजे. बघा मोठ्याने मत ऐकलेलं आहे बघा की ही जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी साधी सोपी नाही. जर या लक्ष्मीचा आपण विनियोग योग्य स्थळी केला तर ही लक्ष्मी आपल्याजवळ राहते, अन्यथा जर ही लक्ष्मी आपण वेगळ्या कोणत्या कुकर्मामध्ये जर वापरली तर ही लक्ष्मी जास्त वेळ टिकत नाही. ती लक्ष्मी सोपी आहे महाराज, ती कोणी नाही ना, भगवंताची पत्नी आहे ती. त्या लक्ष्मीचा सुद्धा विनियोग करताना आपण विचार करूनच केला पाहिजे. आजकालचे लोक कपरीवरती झुणका मावा खाण्यासाठी
पैसे देतात. ती लक्ष्मी जर त्या ठिकाणी गेली तर त्या लक्ष्मीला परत तुमच्याकडे येऊ वाटेल का? परत तुमच्याकडे येऊ वाटेल का? त्या लक्ष्मीला अजिबात नाही. वाटायचं नाही की लक्ष्मी परत तुमच्याकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. परत ती लक्ष्मी जर आपण एखाद्या अन्न क्षेत्रामध्ये किंवा वारकऱ्याच्या घरामध्ये किंवा एखाद्या गरजू माणसाला जर ती लक्ष्मी आपण दान केली तर ती लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल आणि तुमच्या जवळ राहील. म्हणून दान करताना सुद्धा योग्य वेळ, योग्य काळ, योग्य स्थळ, योग्य व्यक्ती बघूनच दान करावं लागतं. अन्यथा आपल्याला पापाचं भागीदार व्हावं लागतं. ही सगळी साधनं आहेत. परत व्रत आहे. व्रत करताना सुद्धा काळ वेळ पाहून करावं लागतं. एकादशीचं व्रत हे एकादशीच्या दिवशीच केलं पाहिजे. एकादशीचं व्रत एकादशीच्या दिवशीच केलं पाहिजे. जर ते द्वादशीला करायचं म्हटलं तर ते द्वादशीला केलेलं एकादशीचं व्रत तुम्हाला फळ देणार नाही. आता संकष्टीचा उपवास हा संकष्टी आहे. आता संकष्टीचा उपवास जर एखादा मनाला उघडत असतो, आता संकष्टीचा उपवास एखादी मातावाली म्हणजे आज काय त्याला जमणार नाही, आजचा उपवास उद्या धरतो, तर आजच्या उपवास केलेलं जे फळ आहे ते उद्याच्या उपवास मिळेल का? नाही. मला व्रत करताना सुद्धा योग्य काळ वेळ बघूनच करावं लागतं. ज्या त्या साधनेची जी ती वेळ काळ ठरलेली आहे, ज्या त्या व्रताची वेळ काळ ठरलेली आहे, त्या वेळेत आणि त्या काळात जर ते साधन झालं तर ते तुम्हाला फलदायी ठरतं, अन्यथा तुम्हाला फलदायी ठरत नाही. पण एकमेव नाम साधना अशी आहे की त्या साधनेला कोणत्याही प्रकारचे काळ, कोणत्याही प्रकारची वेळ, कोणत्याही प्रकारचं स्थळ या कोणत्याच गोष्टीचं बंधन नाही. नामाला जवळ करतात. नामाची नाही बंधन, नामाची नाही विधी विधान, आपली भोज निदान, नाम पावन हरीचे. नामाला कोणत्याही प्रकारच्या कर्मावर बंधन नाही किंवा नामाला कोणत्याही प्रकारचं विधी विधान नाही. ते नाम तुम्ही झोपताना घ्या, जेवताना घ्या, काम करत करत घ्या, अन्यथा कोणतीही गोष्ट तुम्ही करत असताना ते नाम तुमच्या मुखामध्ये चालू द्या. ते नाम तुम्हाला कधीही आणि कसंही फलदायी ठरणार आहे. नामाचं महत्व सांगताना तुळशीदास वर्णन करतात. राम नाम एक अंक है, बाकी साधन है शून्य, अंक नहीं कछुहार नहीं, अंक हे दस गुण. तुळशीदास आपल्याला एक व्यवहाराचं उदाहरण देतात. मला सांगा, माझ्याजवळ 10 शून्य आहेत, म्हणजे माझ्याजवळ किती पैसे झाले? माझ्याजवळ 10 शून्य आहेत. माझ्याजवळ किती पैसे झाले? 0 रुपये झाले. माझ्याकडे पैसे नाही, पण माझ्याकडे एक अंक आहे आणि त्या अंकाच्या पुढे एक 10 एक शून्य लावा. आता माझ्याकडे किती पैसे आहेत? 10 रुपये. बरं, त्या 10च्या समोर मी अजून एक शून्य लावा. आता माझ्याकडे किती रुपये? त्या 100च्या समोर मी अजून एक शून्य लावा. आता किती आहे? 1000. त्या 1000च्या समोर मी अजून एक शून्य लावा. किती झाले? 10,000. याचा बारीक विचार आहे. नुसत्या शून्याला काहीच किंमत नाही. नुसता शून्य जर ठेवला तर त्याला काहीच किंमत नाही. पण तो शून्य जर एखाद्या अंकाच्या मागे लागला तर त्या अंकाची 10 पटीने किंमत वाढवतो. एक आहे, एका समोर 10 शून्य लावला तर 10 पटीने वाढली. त्या 10 समोर शून्य लावला तर 10 चे 100 झाले. 100 समोर 1 लावला तर 100 चे 1000, 1000 चे 10,000, 10,000 चे लाख झाले. तसं राम नाम म्हणजे अंक आहे आणि बाकीची जी कामं आहेत ती शून्य आहेत. बाकीची जी कामं आहेत ती शून्य आहेत. बाकीची कामं करत असताना जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम नसेल, तुम्हाला जर भगवंताची आठवण येत नसेल, तर ती केलेली सगळी कामं शून्य आहेत. ती सगळी केलेली कामं शून्य आहेत. पण तीच कामं करताना जर तुम्ही भगवंताचं नाम घेत राहिला तर त्याच्या मोठा यज्ञ नाही. राम म्हणतात वाटताले यज्ञ पावला पावली. म्हणजे चालताना जर तुम्ही राम राम किंवा कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल जे काही भगवंताचं नाव आहे ते घेत घेत चालायचं तर तुमच्याकडून पाय झाले नाही. तुम्ही मग घरापासून शेताकडे जरी चालत असले आणि भगवंताचं नाव जरी घेतलं तर तुम्हाला वाढीचं पुण्य जे आहे
ते तुम्हाला मिळतं. इतकी भगवंताच्या नामाची ताकद आहे. आणि असं जे नाम आहे ते सगळ्यात सोपं आहे. त्या नामाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही असं ज्ञानोबा सांगतात. हे झालं नामाचं विशेष. त्या नामापासून काय फायदा होतो? दोन्ही पक्ष पाही उद्धरणी. ज्ञानोबा म्हणतात असा जो कोणी नाम साधक आहे त्या नाम साधकाचे मातृपक्ष आणि पितृपक्ष दोन्ही सुद्धा उद्धरून जातात. असं म्हणतात की जर मुलगी संसार चांगला करत असेल तर त्या मुलीचे नवऱ्याकडे 7 पिढ्या आणि आईकडच्या 7 पिढ्या अशा 7 पिढ्यांचा उद्धार होतो असं म्हणतात. जो नाम साधक आहे त्या नाम साधकाच्या 7 आणि 8 अशा नाही अनंत पिढ्यांचा उद्धार होतो. किती अनंत पिढ्यांचा. तो पण एकावर नाही वडिलांच्या ज्या अनंत पिढ्या आहेत त्या अनंत पिढ्यांचा उद्धार होतो आणि आईच्या ज्या अनंत पिढ्या आहेत त्या आईच्या पिढ्यांचा सुद्धा उद्धार होतो. पण तो नाम साधक असला पाहिजे. म्हणून आज आपण थोडा विचार केला पाहिजे आणि आपला एखादा मुलगा तरी वारकरी संप्रदायात यावेळी दिला पाहिजे. मला अत्यंत म्हणजे अत्यंत गरज आहे. आज जर आपण जगाचा विचार करायला गेलो तर संस्कार नावाची गोष्ट हळूहळू करून संपत चाललेली आहे. ती गोष्ट जर आपल्या घरी राहिली असं जर वाटत असेल तर एखादा मुलगा तरी आपण संप्रदायासाठी दिला पाहिजे. आणि योगायोगाने जर त्याला भगवंताच्या नावाची आवड निर्माण झाली आणि तो भगवंताचं नाव घेऊन आला तर तुमच्या अनंत पिढ्यांचा उद्धार करून टाकेल. ज्ञानोबा सांगतात दोन्ही पक्ष पाही उद्धरती. असं त्या भगवंताच्या नामाचं विशेष आहे आणि त्यापासून मला फळ आहे. मग मला अजून काय फळ आहे तर ज्ञानोबा अजून अशा दुसऱ्या सांगतात हे भगवंताचं नाम असं आहे की ते सर्व दोषांना जाळण्याची ताकद ठेवतं. म्हणजे एक भगवंताचं नाव आहे आणि त्या नामापासून आपल्याला कसं जाणून नेता येतं. गुरुवारच्या प्रकरणात आहे भगवंताचं नाव तुम्ही कसंही घ्या, चेष्टा म्हणून घ्या किंवा दंभाने घ्या किंवा कसंही जरी घेतलं तरी ते भगवंताचं नाव तुम्हाला तारकच ठरतं. कसं ठरतं? एक राजा होता. त्या राज्यामध्ये एक सुंदर तलाव होतं. भरपूर तळ्याला पाणी असायचं त्या तलावामध्ये. त्या तलावाचं पाणी लोक पिण्याकरता वापरण्याकरता वापरायचे. राजाची अशी बुद्धी झाली की एवढं सुंदर आपल्या राज्यामध्ये तलाव आहे तर या तलावाचं थोडं सुशोभीकरण केलं पाहिजे. म्हणून राजाने काय केलं, मस्त ते तलावाची शोभा वाढवली, त्याला बाजूने कचडा बांधा सगळं केलं आणि त्या तलावामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न मासे सोडले की जेणेकरून लोक बघतील आणि लोकांना बरं वाटेल, पर्यटनाचा होऊ नये असा राजाने विचार केला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे मासे आणून त्या तलावामध्ये सोडले. पण प्रकार असा होता थोड्या दिवसात की त्या तलावामध्ये मासे एक 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 करून कमी होऊ लागले. पण मासे मरून टाकत असा विचार केला तर ती मासे मिळाल्यानंतर वर तरंगायला पाहिजे.
पण मासे वर तरंगत नव्हते. राजाने विचार केला मासे मरत नाही तर माशांना कोणतरी मारणार आहे, हे आपले तलावातले मासे कोणतरी मारून याची विक्री करत आहे असं राजाला समजलं. राजाने दिवणी पेटवली आणि सांगितलं की आजपासून कोणताही कोणी या तलावाच्या आसपास सुद्धा फिरकला नाही पाहिजे असं राजानं हुकूम काढला. 2-3 दिवस झाले परत मासे कमी व्हायला लागले. असा प्रकार व्हायचा की रात्रीच्या वेळी एक कोणी यायचा, ते मासे पकडून घरी घेऊन जायचा. राजाने विचार केला दिवसा तर कोणी येत नाही, मग रात्री जरा आपण एकदा पाहणी केली पाहिजे. म्हणून राजा घोड्यावर बसला आणि रात्री त्या तलावामध्ये कोण नेमकं मासे पकडले म्हणून बघायला गेला. जो कोणी होता तो त्या तलावामध्ये मासे पकडत होता. त्याला जाणवलं की राजा घोड्यावर बसून आपल्या तलावाच्या दिशेने येत आहे, आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्याने विचार केला. शेवटी तलावाच्या बाहेर गेला. तलावाच्या काठाची माती घेतली, सगळी अंगाला सगळ्यात लावली, एका झाडाखाली बसला आणि राम 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 सुरू केलं. राजा पाहणी करत आला. राजाने बघितलं की एवढ्या रात्री एक महात्मा भगवंताचं नाम घेत बसला आहे, अंगाला ओली अशी भस्म लावलेला आहे आणि भगवंताच्या नामामध्ये महात्मा गुंग आहे. राजाने त्या कोळ्याला दंडवत घातला आणि दर्शन घेऊन राजा पुढे गेला. राजाने विचार केला की रात्री सुद्धा या ठिकाणी कोणी येत नाही. राजाने त्याला दंडवत घातला, दर्शन घेतला आणि राजा पुढे गेला. राजा गेल्यानंतर त्या कोळ्याने विचार केला माझ्या मुखाला याच्या अगोदर कधी भगवंताचं नाव आलं नाही. आज भगवंताचं नाव आलं, पण ते पण राजाच्या भीतीनं राजा मागे म्हणून एका साधूचा वेश घेतला, अंगाला भस्म माती लावली, पण ते ओली माती असल्यामुळे ते राजाला वाटलं की ओलं भस्म आहे. एवढं सगळा दंभ केला, भगवंताचं नाम घेतलं. आज मला राजाने मी राजाच्या हातून मरता आज वाचलो. बर फक्त दंभाने नाम घेतलं भगवंताचं तर राजाच्या हातून मरताना वाचलो. जर मी हे नाम दंभ सोडून जर अत्यंत मनपूर्वक अशा प्रकारे जर घेतलं तर मला काळाच्या हातून सुद्धा भगवंत वाचवायला येईल असा विचार करून त्यानं परत मासेमारी सोडली आणि तो भगवंताच्या नावामध्ये रत झाला. पण मला एवढं सांगायचंय की भगवंताचं नाम तुम्ही दंभाने जरी घेतलं तरी ते तुम्हाला तारकच अशा प्रकारचं आहे. दुसरा विचार असा आहे, आजमेळ्याचं जर आपण जीवन पाहिलं तर आजमेळ्याने आपल्या जीवनात एखादं असं वाईट कृत्य केलं नाही असं कोणतं कृत्यच नव्हतं. बरं, आजमेळ हा साधा माणूस नव्हता हो. आजमेळ म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा होता. अखंड घरामध्ये वेद चालायचा, वेदपाठी ब्राह्मणाचा मुलगा असा आजमेळ. पण अर्धक्षणा करता त्या वेशेचा आणि परपुरुषाचा गमन होत असताना त्यांनी पाहिलं. त्या वेशेमध्ये त्याची वृत्ती गेली. परिणाम काय झाला, तारुण्यापासून ते वयाच्या 88व्या वर्षापर्यंत तो त्या वेशेसोबतच होता. बर, आता ती वेश्या फुकट थांबणार नाही. त्या वेशेने जर काय मागितलं तर ते आणून देण्याकरता करावं लागेल तर चोरी सुद्धा करायचा आणि टाकावा लागला तर दरोडा सुद्धा टाकायचा. अशा प्रकारची पाप करून त्या वेशीचं पोट भरायचा. त्या वेशीपासून त्याला 10 मुलं झाले आणि शेवटी एक मुलगा झाला. त्याचं नाव योगायोगाने नारायण ठेवलं आणि मरणाच्या वेळी त्या मुलाची आठवण झाली म्हणून मोठ्याने नारायण अशी हाक मारली आणि तितक्यात जीव गेला. मोठ्याने नारायण अशी हाक मारली, तितक्यात जीव गेला. आता त्याला नेण्याकरता 2 पार्ट्या आल्या. आजमेळ्याला नेण्याकरता 2 पार्ट्या कोणत्या होत्या? यमाची एक पार्टी आली आणि एक दुसरी विष्णुदूतांची पार्टी आली. यमदूत आले. यमदूत म्हणले महाराज तुम्ही बाजूला हे गिरायक आमचं. विष्णुदूत म्हणले कसं काय तुमचं गिरायक? महाराज याचा सगळा चित्रपट बघा, याचा पिक्चर बघा, याच्या जीवनात याने पाप केलंय अशी एखादी गोष्ट सुद्धा, पुण्य केलं अशी एखादी गोष्ट सुद्धा नाही. असं कोणतंच पाप यानं शिल्लक ठेवलं नाही की ते केलं नाही. असं कोणतंच पाप नाही की जे आजमेळ्याने केलं नाही. हे गिरायक आमचं, हे सोडा. विष्णुदूत म्हणले याने मरता मरता आमच्या मालकाचं नाव घेतले त्याच्यामुळे हे गिरायक आमचं आहे.
यमदूत म्हणले तुमच्या मालकाचं नाव नाही हो, ते पोरग्याचं नाव ठेवले त्यांनी, नारायण त्याचं घेतलंय. ते म्हणले कोणाचंही ठेवू, हे नाव कोणाचं आहे? आमच्या मालकाचं आहे. मरताक्षणी आमच्या मालकाचं नाव घेतलं. आता हे गिऱ्हाईक आमचं आहे असं झालं. महाराज त्याला वैकुंठाला घेऊन गेले. मला हे सांगायचंय की अजितेंद्रिय असलेला अजमेर, की ज्याने कोणतंही पाप करायचं शिल्लक ठेवलं नाही, असं अजमेर असताना फक्त भगवंताचं एकदा नाम घेतलं तर वैकुंठाला जावं लागलं. आणि जर आपण जर ते कायम घेत राहिलं तर आपल्याला देव डोक्यावर ठेवून भगवंताच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की अनंत जन्माची जरी पाप असली तर ती जळून खाक होतात. ज्ञानावर हरिपणामध्ये विचार हरि उच्चारणी अनंत पाप राशी म्हणतात एकदा भगवंताचं नाव घेतलं तर पापाच्या राशीच्या राशी लयाला जातात. राशीच्या राशी लयाला जातात. जर ते आपण नाव अखंड घेतलं तर आपल्याला किती त्याचा फायदा होईल. पण लोक ते काही करत नाही. नाम करतात ना, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता. नाथ महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या व्यवहारातली कोणतीही क्रिया करा, कोणती क्रिया करत असताना भगवंताचं नाम घ्या, त्यातून तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला सांगतात एक भगवंताचं नाम असं आहे की ते सर्वांना तारण देण्यासारखं आहे. पुढे आम्हाला शब्द वापरतात म्हणतात या मृत्यूलोकामध्ये जे जड जीव आहेत त्यांना तारण देण्याचं काम नाम करतं. या ठिकाणी शंका अशी आहे की महाराज जीव जर असेल तर तो जड कसा आणि जड जर असेल तर तो जीव कसा. जडाला जीव म्हणता जीवाला जड म्हणता येत नाही. जड ही अव्यक्त वस्तू आहे आणि जीव ही व्यक्त वस्तू आहे. त्यामुळे जडाला असं म्हणतात जड जीवाला हरी एक. त्याचं उत्तर असं आहे या ठिकाणी जनावराला जड जीव म्हणतात. या जगाला अर्थ अचेतन असा नाही. तुम्हाला जड म्हणजे समजून सांगतो की हा जो आहे हा चेतन आहे का अचेतन आहे. म्हणजे हा स्वतःहून चालतो याला चालवावं लागतं, याला चालवावं लागतं म्हणजे हा जड आहे. आणि आपण आहे आपल्याला सकाळी उठतो पण उठल्यावर आपण 40 किलो करावं लागते. बरोबर आपण सगळं काम करतो का उठल्यावर आपले काम सुरू होत करायला आपोआपच आपली काम सुरू होतात. आपल्याला कोणी मागत नाही का बाबा तुझं काम आता आलं 40 किलो भरपूर काम असं आपलं नाही. जे स्वतःहून हलू शकत नाही, स्वतःहून क्रिया करू शकत नाही, जे ज्याच्यामध्ये चेतना नाही त्याला जड म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये चेतना आहे त्याला जीव किंवा ज्ञानोबा या ठिकाणी असं कसं म्हणतात जड जीवाचा आहे. या ठिकाणी ज्ञानोबाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे लोक अविवेकी आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, असे जे लोक त्यांना ज्ञानोबाला जड म्हणतात. आणि अशा अज्ञानी लोकांना जर तरुण जायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय त्यांना पर्याय नाही. आपण जर माझ्यापर्यंत जीवन पाहिलं तर माझ्यापर्यंत त्याच्या जीवनामध्ये पुण्य केलं असं आपल्याला दिसून येत नाही. त्याने जेवढं केलं ते सगळं पाप केलं. बरं त्याच्या पापाचा विचार सांगत असताना असं सांगतात की एक ब्राह्मण मारला की एक मोहरीचा खडा रांजण्यात टाकायचा. फक्त ब्राह्मण, बाकी असे बिड्या हे सगळे बाकीचे किती मारली असते त्याच्याजवळ घडी नाही. एक ब्राह्मण मारला की एक मोहरीचा खडा रांजण्यात टाकायचा. अशी किती रांजण भरले वाजवायला मारून 7 रांजण भरले. आणि मारुतीबाबा सांगत असतात त्या रांजणाचा विचार करत असताना ते अतिशयोक्ती अलंकार बाबा विरोधात सांगत असतात एक रांजण एवढं होतं म्हणजे की 7 हाती झुंपले आणि ते 7 हाती एक फेरा जेवढा लावतील तितका होता एक रांजण असं बाबा विरोधाने सांगत असतात. पण माझ्याकडे पाप किती होतो. एक ब्राह्मण मारला की एक मोर एवढा खाला घ्यायचा. 7 रांजण भरले. फक्त ब्राह्मण मारले की एवढे, बाकीचे किती मारले काय मारले असं त्यावेळी गणित नव्हतं, काय नाही काय नाही. इतका पापी असणारा त्याने भगवंताचं नाव घेतलं. भगवंताचं नाव घेतलं पण ते सरळ घेतलं
वाढल्यामुळे भगवंताचं नाव सरळ, त्याला भगवंताचं नाव सरळ घेता येतच नव्हतं, इतकं पाप केलं. माणसाने पाप करावं म्हणजे एवढं पण करू नये का भगवंताचं नाव खावं नाही, एवढं पाप करू नये. पण त्या वाल्याला इतकं पाप केलं त्याला भगवंताचं नाव घेताच येत नव्हतं. आपल्याला बघा राम म्हणाला आपण सहज राम म्हणू शकतो, जरी आपण रोज नाही शकलो तरी आता मी तुम्हाला सांगितलं की म्हणा, तुम्ही राम म्हणू शकता की नाही? म्हणू शकता, पण तुम्ही म्हणलं नाही. तसाच वाढलेला कवी त्याला भगवंताचं नाव घेता येत नव्हतं. नारदाने विचारलं तुला काय म्हणता येत ते तरी सांग. तो म्हणला मला फक्त दोन होते, मला आणि मार, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काय घेता म्हणजे दुसरं काय म्हणता येत नाही. नारदाने सांगितलं तुला मला म्हणता येतं? हो महाराज. मग काय केलं? तेच मला 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 दिलं म्हण तुझं काम होऊन जाईल. त्या मरामध्ये कधी राम झाला कळाला नाही. आणि काय केलं? केले रामायण रामादी, पोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. इतका अधिकार प्राप्त झाला की वाल्मिक ऋषींनी जे रामायण लिहिलं त्या रामायणानुसार भगवंताला वागावं लागलं. एक शब्द सुद्धा इकडं तिकडे करता आला नाही. भगवंता सीतामातेचं हरण रावणाने करून गेलं. मला सांगा भगवंताला जमून असतं का लंकेत जाऊन सीतेला सगळं आलो. देव म्हणजे वाल्मिकीला कसं लिहून ठेवले त्याच्यामुळे मला याच्यात काय बदल करता येत नाही. बोलीला अनेक त्रैसाची वर्तोळी नावाने भगवंत म्हणतात वाल्मिकाने जे जे लिहिलेलं आहे जसं लिहिलेलं आहे तेच करेन मी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं करणार नाही. त्या वाल्याचा कधी वाल्मिक ऋषी झाले हे सुद्धा कळालं नाही. किती अधिकार प्राप्त झाला भगवंताच्या नावाने. जितकं काही केलेलं पाप आहे ते सगळं पाप धुवून गेलं आणि त्या योगाने इतका अधिकार प्राप्त झाला की भगवंताला सुद्धा त्यांच्या वचनावरतीच राहावं लागलं, त्यांच्या वचनानुसार आपल्याला जगावं लागलं. म्हणून माऊली म्हणतात की असं जे भगवंताचं नाव आहे ते तुमच्या मुखाला काय राहू द्या. ते कोणतं नाव जी नाही त्या योगाला तुमचे दोन्ही पक्ष धरून जातात आणि ते नाव आहे ते सर्व जड जीवाला तारून देणारं नाव आहे. त्या नावाची अजून विशेषता काय आहे? ज्ञानोबा चरणामध्ये सांगतात नामसार जिव्हाया नामाची उपमा त्या देवाची. ज्ञानोबा म्हणतात जे नाम भगवंताचं नाम सारामध्ये सार आहे. सार 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 भोला नाम तुझे सार मनुष्य पाणी जगत आहे वारंवार. ज्ञानोबा म्हणतात भगवंताचं नाम सार 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 आहे. एकदा सार म्हणण्यासाठी कळत असतं, 3 वेळा सार म्हणण्याची काय गरज आहे? त्याचा ज्ञानोबा म्हणतात भगवंताचं नाम भूतकाळामध्ये सुद्धा सार आहे, वर्तमान काळामध्ये सुद्धा सार आहे
आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा भगवंताचं नाम सारच राहणार आहे. बघा व्यवहाराचं साधं उदाहरण आहे. दूध आहे, दुधाचं सार आपण काय करतो? दुधापासून आपण दही बनवतो, दह्यापासून आपण काय बनवतो? लोणी बनवतो. सार म्हणजे हे टाकून देण्याची गोष्ट आहे. दह्याला टाकून देण्याचा भाग म्हणजे ताक आहे. दह्यापासून आपण काय बनवतो? लोणी बनवतो. लोण्यापासून आपण काय बनवतो? तूप बनवतो. आता मला सांगा, दूध कसं लिटर आहे? 70 रुपये लिटर. बरं 70, 80. आपल्याला काय घ्यायचं 80 रुपये लिटर आहे. आता मला सांगा, जर दही घ्यायचं झालं तर दही कसं आहे? जर लिटरवर दही घ्यायचं असेल तर दुधापेक्षा त्याची किंमत जास्त आहे. बरं आता मला सांगा, मला 1 किलो लोणी घ्यायचं आहे. 1 किलो लोण्याची किंमत हे दह्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि मला जर 1 किलो तूप जर घ्यायचं असेल तर लोण्याची, दह्याची आणि दुधाची बराबरी केली तरी सुद्धा 1 किलो दूध तेवढ्या पैशात येणार नाही. साध्या दुधाचं जे सार आहे ते लोणी, त्याची किंमत एवढी आहे. आणि ते तूप खाल्लं की रूप येतं असं म्हणतात. तूप हे बऱ्यापैकी सगळ्या रोगावरचं औषध आहे. बऱ्यापैकी असं आयुर्वेद सांगतात की ते तूप जे आहे ते खाल्लं तर एकतर आपल्या चेहऱ्यावरचं तेज वाढतं, बुद्धी एकदम तीक्ष्ण होते आणि भरपूर त्याचे असे फायदे भरपूर सांगितले. जर शुद्ध गायचं, देशी गायचं शुद्ध तूप असेल तरच. जर जर्सीचं तूप जर तुम्ही खात असले त्याचा फायदा मला माहित नाही आणि त्याचा तोटा सुद्धा मला माहिती नाही. तर साध्या गायचं आपण जर तूप जर किलोवर घ्यायचं म्हटलं तर त्याची किंमत भरपूर आहे. या जगाच्या सर्व साधनामध्ये जे सार आहे, सर्व साधनाचं सार भगवंताचं नाव आहे. ते किती फलदायी असेल ज्ञानाला त्याचंच वर्णन करतात. असं जे सार नाम आहे ते सार नाम घेतल्यानंतर काय? हरी जिव्हाळ्या नामाची नामकरण करतात. असं जे सार नाम आहे ते सार नाम ज्याच्या जीवावर आहे, नवे नवे ज्याची जिव्हा, ज्याची जीव भगवंताच्या नामाशिवाय काहीच वर्णन करत नाही, काहीच नाही. त्याची जिव्हा ही भगवंताच्या नामाचीच झालेली आहे. म्हणजे काय? त्या जीवेने तो इतर कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही वस्तूची निंदा स्तुती करत नाही. फक्त भगवंताचं नाम म्हणजे नाम ज्या जीवेवर आहे, जी जीवा भगवंताच्या नामाचीच झालेली आहे, असा जो साधक आहे त्याचं जे दैव आहे त्या दैवाचं कोणी वर्णन करू शकत नाही. त्या दैवाला कोणी कोणतीही उपमा देऊ शकत नाही. साधा विचार आहे. आपण उपमा कधी देतो? उपमा म्हणजे काय? त्याला दिलेली एक आपण काय म्हणतो आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये की हा आमचा मुलगा म्हणजे वाघासारखा. कसं काय वाघासारखा झाला? त्या काहीतरी साम्यता आहे. काय साम्यता आहे? वाघाचं जे धाडस आहे ते या मुलामध्ये असावं म्हणून त्याला वाघाची उपमा दिल्या. आणि उपमा देण्याकरता त्या गोष्टी साम्य असावं लागतं, थोडंफार तरी साम्य असावं लागतं. आणि एखाद्या साधनाला, एखाद्या वस्तूला आपण उपमा करून देतो, ती जर वस्तू संसारिक असेल तर त्या साधनेला, त्या वस्तूला आपण उपमा देऊ शकतो. कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही वस्तूला आपण उपमा देऊ शकत नाही. अशा प्रकारे भगवंताचं नाव घेणारा जो साधक आहे त्याच्या दैवाला कोणत्याही प्रकारची उपमा देऊन त्याचं कोणीही वर्णन करू शकत नाही. आणि असा जो साधक आहे नाम घेऊन भगवंताच्या नामाची, ज्या नामाचा जो रस झालेला आहे, ज्ञानवाला म्हणतात ज्ञानदेव सांग झाला हरे पाठ पूर्वजावत मुंढ. ज्ञानवाला म्हणतात जो भगवंताच्या नामाने पूर्णतेला प्राप्त झाला, ज्याच्या आयुष्यामध्ये आता काही सुद्धा उरलं नाही, फक्त आणि फक्त भगवंताचं नाम बोललंय, त्या साधकाला काय फायदा आहे? पूर्वजावत मुंढ. त्या साधकाचे पूर्वज जर एखाद्या कनिष्ठ योनीमध्ये जरी असतील तरी त्या पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा सरळ मार्ग तयार होतो. सरळ जे आहे इतर आधी कुठे थांबणे बाळगत नाही.
जरी त्या पूर्वजांनी काही पाप करून जर ते नीच योनीला गेले असतील, त्यांचा लवकर उद्धार होत नसेल, लवकर त्यातून त्यांना बाहेर पडता येत नसेल, पण त्यांच्या मुळामध्ये जर एखादा नामधारक नाम जपणारा साधक जन्माला आला तर तो त्या सर्व पूर्वजांना वैकुंठाला घेऊन जाऊ शकतो. म्हणून नामाला म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, जीवना कोण करी ज्ञानेश्वर भावी नामाचं विशेष, नामाचं महत्व आणि नामाचं फळ सांगितलं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, आनंदाच्या चरणी समर्पित करायची आहे. आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे थोडं वेळेचं थोडं काम होत असतं. आमचा सुद्धा भरपूर प्रवास झाल्यामुळे याच्यापेक्षा जास्त वेळ उभारण्याची आणि कीर्तन करण्याचा ताकद राहिली. भरपूर प्रवास झाला, त्याच्यामुळे थोडा कंटाळा आला. आणि महाराज मी म्हणायच्या अगोदर तिथे सूचना दिली माहितीवर की गाडी किती वेळ सुटली तरी स्टेशनवर वेळ पोहोचणार. आपण मोठ्यांचा आदेश म्हणा, त्यांच्या आज्ञा म्हणा ही मानावी लागते. त्याच्यामुळे मी माझी गाडी बरोबर स्टेशनवर वेळेत पोहोचवलेली आहे. आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत प्रासादिक वातावरणामध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह बघायला गेलं तर घरं या वस्तूवरची बोटावर मोजण्यासारखे आहे. खरंच बोटावर मोजण्यासारखे. असे जरी मोजून बघितले तरी घरं मोजून होती इतकीच घरं आहेत. पण सप्ताह असं करतात की म्हणजे 10,000 लोकसंख्या असलेल्या गावाला सुद्धा असा सप्ताह करायला जमत नाही. तुम्ही जर खेडोपाडी जर बघितलं तर 4,000, 5,000, 10,000 लोकसंख्या असते. पण इतक्या उत्साहात ते लोक सप्ताह करत नाही. सप्ताह करणारे 4 तारखे असतात. सप्ताह कसा तरी न्यायचा. तो महाराज काय म्हणतात, काय झालं, काय कसा महाराज काय आहे, कसे काय केलेलं नाही. पण या ठिकाणी बघा महाराज आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे सेवा करण्याकरता आपल्याला महेंद्र महाराज आले. अत्यंत गोड असतो. आम्ही खूप वर्षातून भेटलो. मला वाटतंय खूप म्हणजे 5-6 वर्ष झाले. हा 60 वस्तीतून हा योग जुळून आला. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या नाव आहे असे आमचे मित्र ॲडव्होकेट आहेत. त्यात त्यांनी गायन विशारद केला असे आमचे मंगेश महाराज. त्यांच्या पदव्यामध्ये इतके आहेत कीर्तनकार, ॲडव्होकेट, गायक, बाकी म्हणजे जे ज्या पदव्या असतील सगळ्या त्यांना दिलेल्या भेटले आहेत. असे सुद्धा मंगेश महाराज या ठिकाणी आपल्याला 8 दिवस 7 दिवस या ठिकाणी आहेत सेवा करतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या भेटीचा पहिल्यांदाच वेळ आला असे ज्यांच्या आवाजाची म्हणजे जादू किंवा मधुरता मी आहे की सुरुवातीला मला काय सांगू तुम्हाला ते माझे जातीचे मध भेटू कोणी त्यातला माणूस असेल तर त्याला कळत नाही. बाकीचे मला मंगेश महाराजांच्याबद्दल असेच सांगितले की अत्यंत गोड आवाज असा महाराज आहे. असे आपले कुमारदास महाराज ज्यांनी 8 दिवस आपल्या जे 8 दिवस तुम्ही पुढे आपल्या पारायणाची सेवा करणार आहेत असे आम्हाला ते ज्येष्ठ आहेत. सर्व या ठिकाणी काळकरी आहेत. ते 60 वस्तीवरती सगळे काळकरी बसलेले पितृ वर्ग, मातृ वर्ग सर्वांच्या चरणावर एकदा सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण वेळा देतो. विठ्ठल जय